राज्यातील 29 महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान होतंय. सर्व यंत्रणा सज्ज झाल्या असून एकूण 2,869 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. 3,48,79,337 मतदारांकरता 39,092 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली. निवडणूक रिंगणात एकूण 15,908 उमेदवार असून पुरेसा पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी केली होती. त्यानुसार बृहन्मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, वसई विरार, कोल्हापूर, कल्याण डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, लातूर, परभणी, भिवंडी, निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा भाईंदर, नांदेड, वाघाला, सांगली, मिरज, कुपवाडी, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, इचलकरंजी आणि जालना या महानगरपालिकेसाठी उद्या दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी संबंधित ठिकाणी 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. एकूण मतदारांमध्ये 1,81,94,292 पुरुष, 1,66,80,449 महिला तर 4,596 इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठीच्या 39,092 मतदान केंद्रांपैकी 3,196 संवेदनशील मतदान केंद्र घोषित करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक मतदान केंद्राची व्यवस्था महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली. त्यात 43,958 कंट्रोल युनिट आणि 87,916 बॅलेट युनिटची उपलब्धता आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी 11,349 कंट्रोल युनिट आणि 22,998 बॅलेट युनिटची व्यवस्था आहे. बृहन्मुंबई वगळता अन्य 28 महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यायचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागेल. उर्वरित 28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणतः 4 जागा असतील. काही महानगरपालिकांच्या काही प्रभागात 3 अथवा 5 जागा असू शकतील. त्यानुसार बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराने साधारणतः 4 मते देणे अपेक्षित आहे. काही ठिकाणी 3 ते 5 मते अपेक्षित असेल. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे 227 प्रभाग असून यासह सर्व महानगरपालिका मिळून 893 प्रभाग आहेत. त्यात 2,869 जागांचा समावेश आहे. त्यासाठी एकूण 15,908 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पोलीस बंदोबस्त महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली. त्यात 3 अप्पर पोलीस अधीक्षक, 63 पोलीस उपअधीक्षक, 56 पोलीस निरीक्षक, 858 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि 11,938 पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. त्याचबरोबर 42,703 होमगार्ड देखील तैनात करण्यात आले. मतमोजणी आणि कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्तासाठी राज्य पोलीस दलाच्या एकूण 57 कंपन्या तैनात करण्यात आल्या. राजकीय पक्षांची बैठक, महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीची तयारी तसेच 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत 125 पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली 14 जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मतदान, मतमोजणी तसेच कायदा व सुव्यवस्था याबाबत उपस्थित प्रतिनिधींना अवगत करण्यात आले. महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने मतदान करून आपणही आपल्या शहरात महानगराच्या जडणघडणीत योगदान द्यावे आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा. आपलं मत आपल्या शहराचं भवितव्य ठरवू शकतं, कारण ते अनमोल आहे. लोकशाहीतला तो महत्त्वाचा हक्क आहे आणि तो आपण महत्त्वाच्या माध्यमातून बजावायला हवा. त्यासाठी आपण सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केलेलं आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.